त्याचे निर्देश देण्यासाठी अधिकृत सूचनेचा कागद आहे तो नाही आमच्याकडे आणखी. आणि 58 लाख नोंदी निघाल्या, त्याच्याबद्दलचे निर्देश सूचना दिल्यात राज्य स्तरावर, याचं एक आमच्याकडं कागद नाही. म्हणजे जे आहे ते सांगितलं आजही असं वाटतं. पाटील, काय मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, तुम्हाला ज्यावेळेस काही निर्णय म्हटलं असं सांगण्यात आलं होतं, प्रत्यक्षात काय झालं काय नाही कुणीही सांगायला तयार नाहीये. तुम्हाला काही कळलंय काय, नाही झालं असं वाटतंय? नाही, आम्हाला पण नाही कळालं, पण त्यांचे निर्णय आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलेत की बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय त्यांनी मार्गी काढलाय. केसेसच्या संदर्भातल्या एक निर्देश दिले त्यांनी सगळीकडं. आणि माननीय शिंदे साहेबाची जी समिती आहे तिला 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली, याबद्दलही माहिती मिळाली. अशा 2-4 गोष्टी त्यांनी केल्या. मला वाटतं मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याबद्दल तिथं चर्चा आणि फक्त त्यांचं म्हणणं होतं की घोषणा करायची राहिली, असं नाही. 2-4 विषय त्यांनी घेतले. आता आपला मूळ विषय राहिला 58 लाख नोंदीचा, त्याच्याबद्दलही सगळ्या गावागावात आणि शिबिरं घ्यायचे निर्देश दिले, ही पण माहिती आहे की शिबिरं घ्यायचे, गावागावात जायचं आणि 3 महिन्याच्या आत हे गोष्टी करायच्या. 3 महिन्याच्या आत म्हणजे समजा त्याचा अर्थ असा की आजपासून सुरुवात करायची, तर 3 महिन्याच्या आत. आणि दर 8 दिवसाला 15 दिवसाला कलेक्टरांनी तो आढावा घ्यायचा आहे आणि कलेक्टरांकडून उपसमिती म्हणजे विखे पाटील साहेब आढावा घेणार. या 5-6 गोष्टीबद्दल माहिती मिळाली. आता मूळ आपला विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा, तर त्या संदर्भातले जे निर्देश आणि ते द्यायचे, तर त्या संदर्भात थोडंसं रात्री आमचेच इथं अभ्यासकांना ते WSOT वाचायसाठी वेळ गेला. असे म्हणजे जे खरं आहे ते सांगायला की असं त्या दिवशी आपण ड्राफ्ट वाचला होता सगळा, SOP पण वाचली होती आंदोलनाच्या ठिकाणी. त्यात काही दुरुस्त्या दिल्या होत्या, मग त्या दुरुस्त्या केल्यात की नाही केल्या हे बघण्यासाठी आणि तुम्हाला सूचना आणि निर्देश काढायच्या अगोदर एकदा आम्हाला दाखवा असं ठरलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते वापस टाकलं रात्री, पण इथंच 10 वाजले ते वापस पाठवायला. एखाद्या दिवस आज ते निर्णय होतील, फक्त याचा अधिकृत कागद निर्देशाचा आमच्याकडे फक्त नाही आहे. 5-7 गोष्टी कळाल्या. पण एक तुमची महत्वाची मागणी होती की काही अधिकारी जाणीवपूर्वक प्रमाणपत्र घेत नाही, त्यांच्यावर कारवाईची तुम्ही मागणी केली होती, त्या संदर्भात नाही चर्चा झाली का नाही? नाही झाली असं कळत नाही. आता अधिकृत कळलं आम्हाला, आज गोष्टी कळतील. आता बऱ्याच काय काल झाले ते कळत. फक्त त्यांनी जे जे निर्देश सूचना काढल्यात त्याचा अधिकृत कागद आपल्याकडं नाही, दिला नाही. परंतु माहिती 5-7 विषय त्यांनी हातात पक्के घेतले, ही पक्की माहिती आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरच्या SOPच्या संदर्भात म्हणजे प्रमाणपत्र निघायला पाहिजे, त्याचे निर्देश देण्यासाठी अधिकृत सूचनेचा कागद आहे तो नाही आमच्याकडे आणखी. आणि 58 लाख नोंदी निघाल्या, त्याच्याबद्दलचे निर्देश सूचना दिल्यात राज्य स्तरावर, याचं एक आमच्याकडं कागद नाही. म्हणजे जे आहे ते सांगितलं आजही असं वाटतं. कागद तुम्ही सकारात्मक आहात बऱ्यापैकी. हा 5-7 मागण्यावरती त्यांनी चर्चा केली आणि ती खूप उच्चस्तरीय बैठक होती. पहिल्यांदाच इतके कॅबिनेट मंत्री मराठा उपसमितीच्या बैठकीला हजर होते. सचिवापासून अप्पर सचिव सगळेच हे पहिल्यांदाच हजर होते, हे आम्ही सुद्धा बघितलंय. आणि त्याच्यातून असं वाटतं की सरकारनं पक्क आता मनावरती घेतलंय, फडणवीस साहेबांनी मनावरती घेतलंय. आणि तिथं सगळेच मंत्री होते, शिंदे साहेबांचे पण होते, अजितदादांचे पण होते. आणि आता पक्कच मनावरती घेतलंय विखे पाटलांनी पण, असं दिसतंय. मग आता पुढं असंच कंटिन्यू ठेवते, पुन्हा अर्ध्यात गेल्यावर काही ब्रेक लागतोय हे माहित नाही. पण सध्या तरी असं दिसतंय की सरकारनं पक्क मनावरती घेतलंय की 58 लाख नोंदी ज्या मिळाल्यात मराठा समाजाच्या, त्याचे सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, त्याच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्यात. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढलाय, त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा वाटप करायचे, हे पक्क मनात घेतलेलं दिसतंय असं कालच्या बैठकीतून त्यांच्या वाटतंय. कारण 6 ते 7 विषय त्यांनी मार्गी काढलेत. फक्त अधिकृत आपल्याकडं निर्देश आणि सूचना दिलेला कागद मात्र सरकारचा नाही. गांभीर्यानं काम करा, कामात हलगर्जीपणा केला तर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा विखे पाटलांनी दिला. हा म्हणूनच म्हणलं मी की आता विखे पाटलांनी चांगलं मनात घेतलं दिसतंय आणि पूर्ण मोकळी फ्रीडम जी म्हणलं जातो ती दिला दिसतोय फडणवीस साहेबांनी सगळ्यांना. म्हणून आता एखाद्या वेळेस होईल
असं वाटतं. पण अधिकृत मात्र त्यांनी केलेले सूचना निर्देश जे दिले ते अधिकृत नाहीये, ते तोंडी झाले बैठकीत दिलेले. पण तशा सूचना अधिकृत कागदपत्रे सुद्धा प्रत्येक राज्यातल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या गेल्या पाहिजे. नुसती बैठक घेतली ती उच्चस्तरीय झालं हे पण खरं आहे, पण नुसतीच उच्चस्तरीय झाली आणि खाली काहीच हालचाल झाली नाही असं नको. ते लेखीच त्यांचे ते कागद निर्देश सूचना निघायला पाहिजे सरकारच्या आणि सचिवांच्याकडून पण, दोघांकडून पण. तरच मात्र प्रेशर अधिकाऱ्यांवरती येईल. नसता तर ऍडमिशन सुरू होतील पुन्हा, त्या टायमाला पोरं ऍडमिशन घेतील, पुन्हा व्हॅलिडिटीला थांबा, अमकच करा, त्रुट्याच निघाल्या, बाकीच्या त्रुट्या निघत नाहीत, मराठ्यात लगेच त्रुट्या निघत्या. म्हणजे हे जर प्रकार थांबवायचे असतील तर सरकारला, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला, विखे पाटील साहेबांना यांना कागदपत्रित निर्देश काढावे लागणार आहेत. आणि बहुतेक आज संध्याकाळपर्यंत ते कागदपत्र निर्देशाचे कागद येतील असं वाटतंय आमच्यापर्यंत. ते तुम्ही मराठा मंत्रालय किंवा कक्ष स्थापन करण्याची मागणी करतात, पण जर कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही ओबीसी होत असाल आणि ओबीसीचा ऑलरेडी कक्ष असेल, मंत्रालय असेल, तर मग तुम्ही ओबीसी झाल्यावर ते काय तुम्हाला कशासाठी हवं असा प्रश्न उपस्थित केला जातो. उपस्थित करणार कामच नाही ना, मराठ्याच उपस्थित करायला आहेत फक्त. त्यांचं मात्र किती का खायला, त्यांना वर बनवून खायला चालतं. आम्हाला सारथीला पैसे दिले, द्या आम्हाला बी. आम्ही तुम्हाला किती दिले विचारलं का आतापर्यंत? मराठ्यांना काय दिलं लगेच आम्हाला द्या. ती सिस्टमच आहे त्यांची. तुम्ही आमके झाल्यावर काय करायचं आणि तमके झाल्यावर काय करायचं. मग तुम्ही झालात ना, आता काय करायचं आरक्षणात, तुम्हाला खाल्लं ना 60-70 वर्ष, बस झालं मग असं म्हणलं खाल्लंच ना. आता बरं खाऊ द्या दुसऱ्याला, आता करा मोठं म्हणजे आरक्षण सोडून सगळे आता खाऊ द्या. आता ज्यांना नाही त्यांना तसं नसन जमत, तसं लगेच गोड लागत नाही, लगेच गरीब होती ते तेव्हा मागाशेत म्हणतात आम्ही लगेच, तेव्हा लगेच गरीब होती. म्हणजे यांची सिस्टम दुटप्पीपणाची, मराठ्यांची विरोधी भूमिका आहे. मराठ्यांचे लेकरं सुखी समाधानी दिसले नाही पाहिजे, तेही उच्च शिक्षणात गेले पाहिजे, ही भूमिकाच नाहीये त्यांची. ती आम्ही घालतो. यांनी हे किती जगाले, मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन होणार, मराठ्यांचे प्रश्न सोडा ताण नाही राहणार, आणि मराठा समाजाची राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा राहणार. आणि याबाबत बैठकीत काही चर्चा झाली नाही कोणत्या बाबत? मराठा आणि कुणबी मंत्रालयावर सगळ्या